म्हणजे शिवसेना पक्षाच्या राजकारणाबद्दल, मनसेच्या राजकारणाबद्दल कायम लोक म्हणतात हे सन्स ऑफ द साईलचं राजकारण आहे, भूमिपुत्रांचं राजकारण आहे. ते राजकारण करणाऱ्यांना पण लक्षात येत नाही, त्याची चिकित्सा करणाऱ्यांना पण लक्षात येत नाही की हे भूमिपुत्र अधिक भूमिकन्यांचं राजकारण असलं पाहिजे, तरच ते यशस्वी होऊ शकतं. भूमिपुत्रांचंच निखळ राजकारण झालं तर फक्त दंगली होतात. भूमिपुत्र आणि भूमिकन्यांची एकत्रित राजकारण झाली तर अधिक संवेदनशील, अधिक एम्पथेटिक अशा प्रकारची राजकारण होतात. आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्राचा लढा अत्यंतिक संवेदनशील आणि अत्यंतिक शांततेचा लढा काय? कारण तो पुरुषांचा लढा नाही, तो पुरुष अधिक बायांचा लढा आहे. आणि त्यामुळे आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे, ज्यांना कोणाला प्रवीण दादांच्या प्रेमापोटी आणि आजच्या काळात गरज वाटते आहे असं म्हणून महाराष्ट्र धर्माबद्दल बोलावं असं वाटतंय, त्यांनी आपल्या घरामध्ये आपल्या बायकोशी आपण समतेच्या पद्धतीनं वागतो का नाही? आपल्या मुलीला आर्ट्सला ढकलून पोराला इंजिनिअरिंगला अमेरिकेत पाठवतो का? आणि मग ते सुद्धा तिच्यासाठी तर लग्नात खर्च करायचाच आहे की, अशा प्रकारची लंगडी समर्थन देऊन करतो का? कारण तुमच्या खाजगी जीवनात तुम्ही लंगडे असाल तर तुमच्या सार्वजनिक जीवनात तुम्ही धष्टपुष्ट असण्याची काही शक्यता नाही. त्यामुळे ज्यांना सार्वजनिक जीवनामध्ये महाराष्ट्र धर्म पुढे न्यायचा आहे, त्यांना वैयक्तिक जीवनामध्ये आपल्या मुलीला, आपल्या बायकोला नुसतं जिजाऊ वगैरे म्हणून मखरात बसवून ठेवायचं आणि नुसतं हरतालकीच्या पूजा कर म्हणून सांगायचं, या प्रकारचा वेडेपणा करता येणार नाही. अशा प्रकारचा शहाणपणा जर बहुजनांमध्ये आला तर तुमचं राजकारण हे अब्राह्मणी होणार आहे. म्हणजे ब्राह्मणांनी जिथे माती खाल्ली आहे तीच माती नव्या काळामध्ये आपण खायची ठरवली तर आपण नव्या प्रकारचं नॅरेटिव्ह आणि नव्या प्रकारचा डिस्कोर्स उभा करू शकणार नाही.